नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या एका अत्यंत निर्णायक वळणावर चर्चा करणार आहोत. आपल्या स्रोतांनुसार साधारणपणे 1920 ते 1947 हा काळ, याला गांधीयुग म्हणून ओळखलं जातं. बरोबर. पण याला फक्त एक कालखंड म्हणून पाहण्यापेक्षा आम्हाला वाटते एका मोठ्या रणनीतीचा विकासाचा काळ म्हणून पाहणं जास्त योग्य ठरेल. अगदी, कारण याच काळात स्वातंत्र्य लढ्याचं स्वरूप, त्याची दिशा सगळंच बदलून गेलं. हो, म्हणजे बघा, स्थानिक अन्यायाविरुद्धच्या लहान सहान लढ्यांपासून ते थेट संपूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयापर्यंतचा प्रवास, तो कसा झाला हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक व्यक्ती आणि त्यांचं एक अभिनव तंत्र होतं, महात्मा गांधी आणि सत्याग्रह. अगदी. चला, तर मग याच मुळापासून सुरुवात करूया. गांधीजी 1915 मध्ये भारतात परतले, पण त्यांची राजकीय जडणघडण, त्यांचं जे तंत्र होतं ते दक्षिण आफ्रिकेत तयार झालं होतं. हो, ती जणू त्यांच्या प्रयोगांची शाळाच होती. ते तिथे गेले होते वकिलीसाठी, पण तिथल्या भारतीयांवर होणारा तो वंशभेद आणि अन्याय ते पाहून ते खूप हादरले. आणि तो 1906चा कायदा, कृष्णवर्णीयांना ओळखपत्र सक्तीचा करणारा, तो एक टर्निंग पॉइंट ठरला असेल, नाही का? निश्चितच. आणि तिथेच त्यांनी पहिल्यांदा सत्याग्रह या अस्त्राचा वापर केला. आणि हे महत्वाचं आहे की सत्याग्रह म्हणजे फक्त विरोध करणं किंवा आंदोलन करणं नाही. हो, हाच मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आणि न्यायाचा आग्रह धरणे, म्हणजे समोरच्याला हरवणं हे ध्येय नाहीये. बरोबर. ध्येय आहे त्याचं मनपरिवर्तन करणं, त्याला त्याच्या चुकीची, त्याच्या अन्यायाची जाणीव करून देणं, आणि तेही अहिंसक मार्गाने. एक प्रकारे हे राजकीय नाही, तर एक नैतिक आणि मानसिक शस्त्र होतं. अगदी. आणि म्हणूनच ते इतकं प्रभावी ठरलं, कारण ते समोरच्याला राक्षस बनवत नाही, तर त्याच्यातला माणूस जागा करायचा प्रयत्न करतं. आणि याच तत्वज्ञानाने पुढे जाऊन मार्टिन ल्युथर किंग असतील किंवा नेल्सन मंडेला. हो, आपल्या श्रोतांमध्ये या दोघांचा स्पष्ट उल्लेख आहे. हो, तर या जागतिक नेत्यांना प्रेरणा दिली. म्हणजे गांधीजींचा प्रभाव हा भारतापुरता मर्यादित नव्हता. मग 9 जानेवारी 1915ला ते भारतात परतले. पण इथे आल्यावर त्यांनी लगेच राजकारणात उडी नाही घेतली. नामदार गोपालकृष्ण गोखले यांनी त्यांना एक खूप मोलाचा सल्ला दिला. हो, की आधी संपूर्ण भारत फिरून बघ. मला वाटतं हा त्यांच्या भारतीय रणनीतीचा पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा होता. का? इतका महत्वाचा का होता तो दौरा? कारण तो एक वर्षाचा देशव्यापी दौरा, म्हणजे देशाची खरी नाडी ओळखणं होतं. त्यांना लोकांचं दुःख, त्यांची गरिबी, त्यांच्या समस्या हे सगळं जवळून पाहता आलं. तेव्हाच त्यांना कळलं की भारताचा खरा आत्मा हा शहरांमध्ये नाही, तर खेड्यांमध्ये आणि सामान्य माणसांमध्ये आहे. आणि या अनुभवानंतरच त्यांनी आपलं कार्य सुरू केलं, साबरमतीच्या आश्रमातून. बरोबर. राष्ट्रसेवेचं व्रत घेऊन. आणि मग त्यांनी आपलं ते दक्षिण आफ्रिकेतलं यशस्वी शस्त्र सत्याग्रह भारतात वापरायला सुरुवात केली. पण इथे एक गंमत आहे. त्यांनी लगेच देशव्यापी आंदोलन नाही पुकारलं. नाही. त्यांनी आधी काही स्थानिक आणि विशिष्ट प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं. चंपारण्य, खेडा, अहमदाबाद हे 3 लढे म्हणजे जणू भारतीय जमिनीवर सत्याग्रहाची एक चाचणी होती. अगदी बरोबर विश्लेषण आहे हे. ही एक विचारपूर्वक आखलेली रणनीती होती. पहिला होता 1917चा चंपारण्य सत्याग्रह बिहारमध्ये, जिथे नीळ पिकवण्याची सक्ती होती. हो, ब्रिटिश मळेमालक शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने नीळ लावून घेत होते आणि ती कमी भावात विकायला लावत होते. हे शुद्ध आर्थिक शोषण होतं. गांधीजी तिथे गेले, त्यांनी शेतकऱ्यांना संघटित केलं आणि अहिंसक मार्गाने विरोध सुरू केला. आणि तो यशस्वी झाला. हा त्यांचा भारतातला पहिला मोठा विजय होता. आणि याने देशभरात एक संदेश गेला की एक साध्या दिसणाऱ्या माणसाची ही पद्धत शक्तिशाली ब्रिटिश व्यवस्थेला आव्हान देऊ शकते. यानंतर लगेच 1918मध्ये गुजरातमध्ये खेडा सत्याग्रह झाला. आता इथे प्रश्न थेट सरकारशी होता. शेतसाऱ्याचा मुद्दा होता, बरोबर? हो, दुष्काळ पडूनही सरकार जबरदस्तीने शेतसारा वसूल करत होता. गांधीजींनी शेतकऱ्यांना साराबंदीचा सल्ला दिला, म्हणजे सरळ सरळ कर भरायचा नाही. आणि इथेही सरकारला नमते घ्यावे लागले. बरोबर. शेतसारा माफ करावा लागला. म्हणजे चंपारण्यात मळेमालक, खेड्यामध्ये थेट सरकार, आणि तिसरा लढा होता अहमदाबादमधील कामगारांचा. इथे संघर्ष भारतीय गिरणी मालकांविरुद्ध होता. हो, पहिल्या महायुद्धामुळे महागाई प्रचंड वाढली होती, पण गिरणी मालक कामगारांना पगारवाढ द्यायला तयार नव्हते. गांधीजींनी कामगारांना संपावर जायचा सल्ला दिला.
पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते स्वतः त्यांच्यासोबत उपोषणाला बसले. अरे वा. हा जो नैतिक दबाव होता तो इतका जबरदस्त होता की मालकांना माघार घ्यावी लागली आणि कामगारांना पगारवाढ मिळाली. म्हणजे या तीनही यशस्वी लढ्यांमधून त्यांनी शेतकऱ्यांपासून ते कामगारांपर्यंत सगळ्यांना दाखवून दिलं की सत्याग्रहाचा मार्ग तो कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध प्रभावी ठरू शकतो. त्यांनी एक प्रकारे आपली विश्वासार्हता निर्माण केली. आणि याच विश्वासार्हतेची देशाला नितांत गरज होती. कारण पहिल्या महायुद्धानंतर परिस्थिती खूपच बदलली होती. भारतीयांनी ब्रिटिशांना युद्धात मदत केली होती या आशेवर की या बदल्यात काहीतरी राजकीय अधिकार मिळतील, जबाबदार शासन पद्धती मिळेल. पण मिळालं काय? तर रॉलेट कायदा. हो, इथे कथेला एक काळं वळण मिळतं. हा रॉलेट कायदा म्हणजे भारतीयांच्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरण्यासारखं होतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर या कायद्याने सरकारला कोणालाही विनाचौकशी अटक करण्याचा आणि खटला न चालवता तुरुंगात टाकण्याचा अमर्याद अधिकार दिला. हो, हा कायदा म्हणजे नागरी हक्कांची सरळ पायमल्ली होती. म्हणूनच त्याला काळा कायदा असं म्हटलं गेलं. मग साहजिकच या कायद्याला प्रचंड विरोध झाला असणार. हो, देशभर संतापाची एक तीव्र लाट उसळली आणि इथे गांधीजींनी पहिल्यांदाच देशव्यापी आंदोलनाची हाक दिली. 6 एप्रिल 1919 रोजी देशव्यापी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं गेलं. आणि याच आंदोलनाने आपल्याला इतिहासातील एका अत्यंत रक्तरंजित आणि दुर्दैवी दिवसाकडे नेलं, जालियनवाला बाग हत्याकांड. अमृतसर हे चळवळीचं प्रमुख केंद्र बनलं होतं. हो, सरकारने दडपशाही सुरू केली होती. डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांसारख्या स्थानिक नेत्यांना अटक केली. आणि या अटकेचा निषेध करण्यासाठी 13 एप्रिल 1919 बैसाखीच्या दिवशी अमृतसरच्या जालियनवाला बागेत हजारो लोक जमले होते. त्यात स्त्रिया, पुरुष, लहान मुलं सगळे होते. ती एक शांततापूर्ण सभा होती. आणि तिथे जनरल डायर आपल्या सैन्यासह पोचला. आपल्या स्रोतांमधलं जे वर्णन आहे ते खरंच अंगावर काटा आणणार आहे. त्याने बागेत येण्या-जाण्याचा तो एकमेव अरुंद रस्ता बंद केला आणि जमलेल्या निशस्त्र जमावावर कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबाराचा आदेश दिला. हो, आणि तो गोळीबार तोपर्यंत सुरू होता जोपर्यंत दारुगोळा संपला नाही. जवळपास 1600 फायरी झाडल्या गेल्या. सरकारी आकड्यांनुसार सुमारे 400 लोक मारले गेले. आणि क्रूरतेचा कळस म्हणजे गोळीबारानंतर लगेच संचारबंदी लागू केली. ज्यामुळे जखमींना वेळेवर मदतही मिळू शकली नाही. या हत्याकांडाला पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर थेट जबाबदार होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला असेल. रवींद्रनाथ टागोरांनी तर ब्रिटिशांनी दिलेला सर किताब परत केला. मला वाटतं या घटनेने ब्रिटिश राजवटीचा खरा तो क्रूर चेहरा समोर आणला. बरोबर. जोपर्यंत ही घटना घडली नव्हती तोपर्यंत अनेकांना ब्रिटिश न्यायावर थोडाफार का होईना पण विश्वास होता. तो या घटनेने पूर्णपणे उडाला. आणि या हत्याकांडामुळेच आणि रॉलेट कायद्यामुळेच गांधीजींना एका नव्या अधिक व्यापक आंदोलनाची गरज पटली असेल. हो, आणि त्याच वेळी त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी एक सुवर्ण संधी दिसली. ती म्हणजे खिलाफत चळवळ. हा एक इंटरेस्टिंग दुवा आहे. कारण खिलाफत चळवळीचा थेट संबंध भारताशी नव्हता, तो तर तुर्कस्तानशी होता. बरोबर. तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख मानला जात होता. आणि पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान ब्रिटनच्या विरोधात लढलं होतं. म्हणजे शत्रूच्या गटात. हो, आणि युद्ध जिंकल्यावर ब्रिटिशांनी खलिफाचं साम्राज्य मोडून काढलं. त्यामुळं जगभरातल्या मुस्लिमांमध्ये, ज्यात अर्थातच भारतीय मुस्लिमही होते, प्रचंड नाराजी होती. त्यांनी खलिफाला पाठिंबा देण्यासाठी खिलाफत चळवळ सुरू केली. आणि गांधीजींनी याकडे एक संधी म्हणून पाहिलं. एक खूप मोठी संधी. त्यांनी या एका धार्मिक प्रश्नाला राष्ट्रीय चळवळीशी जोडलं. हे एक धाडसी पाऊल होतं. हो, पण ते एक धोरणात्मक पाऊल होतं. त्यांना माहीत होतं की जर हिंदू आणि मुस्लिम एकत्र आले तर ब्रिटिश सरकारवर प्रचंड दबाव येईल. त्यांनी खिलाफत चळवळीला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्याचा परिणाम दिसला. या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य अभूतपूर्व पातळीवर पोचलं. आणि याच एकजुटीच्या पायावर त्यांनी आपल्या पुढच्या मोठ्या आंदोलनाची म्हणजे असहकार चळवळीची उभारणी केली. यामागचा विचार खूप साधा पण शक्तिशाली होता. गांधीजींची धारणा होती की भारतातलं ब्रिटिश राज्य हे काही शस्त्रांच्या जोरावर चालत नाही. ते चालतं भारतीयांच्या सहकार्याने. म्हणजे आपणच त्यांच्या कचेऱ्यांमध्ये काम करतो, आपणच त्यांच्या न्यायालयांमध्ये जातो. अगदी, आपणच त्यांची शिक्षण व्यवस्था चालवतो. जर भारतीयांनी हे सहकार्यच काढून घेतलं तर ही संपूर्ण व्यवस्था एका वर्षात कोसळून पडेल. हा विचारच क्रांतिकारी होता.
मग 1920च्या नागपूर अधिवेशनात या असहकार आंदोलनाच्या ठरावाला मंजुरी मिळाली आणि देशभरात एक मोठं वादळच सुरू झालं. हो, लोकांनी सरकारी नोकऱ्या, शाळा, कॉलेजेस, न्यायालये यावर बहिष्कार टाकला. पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास यांसारख्या मोठ्या वकिलांनी आपली वकिली सोडली. परदेशी कपड्यांच्या होळ्या पेटवण्यात आल्या. स्रोतांनुसार 1921 मध्ये जेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स भारतात आले तेव्हा त्यांचं स्वागत हडताळ पाळून करण्यात आलं होतं. हो, संपूर्ण देश ढवळून निघाला होता. हे आंदोलन प्रचंड यशस्वी होत होतं. पण मग उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात चौरी चौरामध्ये एक घटना घडली आणि गांधीजींनी संपूर्ण आंदोलन मागे घेतलं. हा निर्णय अनेकांना तेव्हा धक्कादायक वाटला होता. खूप धक्कादायक होता. झालं असं की फेब्रुवारी 1922 मध्ये गोरखपूर जिल्ह्यातल्या चौरी चौरा गावात एक शांततापूर्ण मिरवणूक चालली होती. अच्छा. पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर म्हणून संतप्त जमावाने पोलीस चौकीलाच आग लावली, ज्यात एका अधिकाऱ्यासह 22 पोलीस जिवंत जळाले. आणि ही एक हिंसक घटना गांधीजींच्या तत्वांच्या पूर्णपणे विरोधात होती. त्यांच्यासाठी साधन आणि साध्य दोन्ही पवित्र असणं गरजेचं होतं. अगदी. या हिंसेने ते खूप व्यथित झाले. त्यांना वाटलं की देश अजून अहिंसक सत्याग्रहासाठी पूर्णपणे तयार नाही. त्यामुळे चळवळ ऐन भरात असताना 12 फेब्रुवारी 1922 रोजी त्यांनी ती स्थगित केली. आणि यानंतर लगेचच मार्चमध्ये त्यांना अटक झाली आणि 6 वर्षांची शिक्षा झाली. हो, या निर्णयावर बरीच टीका झाली. पण यातून गांधीजींचा आपल्या तत्वांशी असलेला प्रामाणिकपणा भेसतो. पण यामुळे काँग्रेसमध्ये एक वैचारिक फूट पडली. सगळ्यांनाच गांधीजींचा हा निर्णय पटला नव्हता. बरोबर. चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरूंसारख्या नेत्यांना वाटत होतं की चळवळ थांबवण्याऐवजी रणनीती बदलायला हवी. त्यांनी एक नवीन कल्पना मांडली. कोणती? की आपण निवडणुका लढवून कायदेमंडळात जायचं आणि तिथे जाऊन सरकारच्या कामात अडथळा आणायचा. म्हणजे एक प्रकारे आत शिरून संघर्ष करण्याची ही कल्पना होती. यातूनच 1922 मध्ये काँग्रेस अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. म्हणजे चळवळीचे मार्ग बदलत होते, पण ध्येय तेच होतं. काही काळ शांततेत गेल्यानंतर ब्रिटिशांनीच पुन्हा एकदा भारतीयांना एकत्र येऊन विरोध करण्याची संधी दिली, सायमन कमिशनच्या रूपाने. ही ब्रिटिशांची एक खूप मोठी चूक होती. 1919च्या कायद्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं. पण गंमत म्हणजे भारताच्या भवितव्यावर निर्णय देणाऱ्या या 7 जणांच्या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. एकही नाही. हां, तर सरळ अपमान होता. म्हणजे भारतीयांना स्वतःच्या देशाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं ब्रिटिशांना वाटत होतं. अगदी. त्यामुळे सर्व भारतीय राजकीय पक्षांनी या कमिशनवर बहिष्कार टाकला. आणि 1928 मध्ये हे कमिशन जिथे जिथे गेलं तिथे सायमन परत जा म्हणजे सायमन गो बॅकच्या घोषणांनी आणि काळ्या झेंड्यांनी त्यांचं स्वागत झालं. लाहोरमध्ये तर परिस्थिती खूपच गंभीर झाली होती. हो, तिथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनावर पोलिसांनी निर्दयीपणे लाठी हल्ला केला. त्यात लालाजी गंभीर जखमी झाले. आणि या जखमांमुळे काही दिवसांनी त्यांचं निधन झालं. पण त्याआधी एका सभेत ते जे बोलले होते ते शब्द इतिहासात अजरामर झाले. हो, ते म्हणाले होते, माझ्यावर पडलेला लाठीचा प्रत्येक प्रहार ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर ठोकलेला एक एक खिळा ठरेल. आणि त्यांचे हे शब्द खरे ठरले. त्यांच्या मृत्यूने देशातील तरुण पिढीमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. याच काळात नेहरू अहवालातून वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करण्यात आली होती, पण सरकारने ती फेटाळली. या सगळ्या घटनांमुळे काँग्रेसमधील तरुण नेते म्हणजे जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस ते खूप अस्वस्थ झाले होते. त्यांना आता हे अर्धवट स्वातंत्र्य वगैरे नको होतं. त्यांना आता वसाहतीचं स्वराज्य म्हणजे ब्रिटिशांच्या छत्राखालील राज्य मान्य नव्हतं. त्यांना हवं होतं संपूर्ण स्वराज्य, पूर्ण स्वातंत्र्य. आणि त्यांच्याच प्रभावामुळे 1929 सालचं काँग्रेसचं लाहोर अधिवेशन ऐतिहासिक ठरलं. या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आला. म्हणजे आता स्वातंत्र्य लढ्याचं ध्येय स्पष्ट झालं होतं. पूर्ण स्वातंत्र्य. आता कोणतीही तडजोड नाही. पंडित नेहरूंनी तिरंगा ध्वज फडकावला आणि तिथेच ठरवण्यात आलं की येणारा 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारत स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करेल.
तर आज आपण गांधीजींच्या आगमनापासून, त्यांच्या सत्याग्रहाच्या स्थानिक प्रयोगांपासून ते असहकार चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण देशाला एकत्र आणण्यापर्यंत आणि शेवटी पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यापर्यंतचा हा रोमांचक प्रवास पाहिला. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की स्वातंत्र्य चळवळ ही कधीच स्थिर नव्हती. ती सतत शिकत होती, स्वतःला बदलत होती. तिची ध्येय आणि तिची व्याप्ती दोन्ही वाढत होती. हो, स्थानिक अन्यायापासून सुरू झालेला हा लढा आता देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयापर्यंत पोहोचला होता. बरोबर. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनी त्यांच्या देशांतील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी केला. आजच्या जगात जिथे संघर्ष आणि अन्यायाची स्वरूपं बदलली आहेत, मग ते डिजिटल असो, आर्थिक असो किंवा पर्यावरणाशी संबंधित असो, तिथे आधुनिक सत्याग्रहाचं स्वरूप काय असू शकतं, त्याची तत्त्वं तीच राहतील की बदलतील, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.